नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडका यूट्यूब चॅनलमध्ये मी नेहा तुमचं स्वागत करते। तर आज आपली दुसरी रानभाजी आपण दाखवणार आहोत। तर त्या रानभाजीचं नाव आहे कुरडू। तर चला शोधूया कशी असते ती भाजी आणि त्याचे काय इम्पॉर्टन्स आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर कुरडूची भाजी ही बघा इथे आहे, ही अशी असते। ह्याच्यापासून जी फुलं येतात ना, ती दसऱ्याची जी तोरणं असतात बघा, त्याच्यामध्ये जी जांभळ्या रंगाची फुलं यूज करतो ती ह्याच्यापासूनची असतात। तर ही कुरडूची भाजी आता मी कुटून घेते कवळा कवळा। स्टोन सारख्या विकारांवर ही अतिशय गुणकारी अशी भाजी आहे, ही बघा। कवळा कवळा पाला घेते मी काढून। तर फ्रेंड्स ही बघा सगळी कुरडूची भाजी मी घेतली आहे काढून व्यवस्थित। तर ही आता जी भाजी आपण निवडून घेतली आहे तिला स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे। तर आता ही धुवून घेऊया स्वच्छ आणि बारीक चिरून घेऊया। तर फ्रेंड्स ही बघा, ही आपण कुरडूची भाजी इथे चिरून घेतली आहे। त्यासाठी मी 2 कांदे घेतलेत, 2 मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या, खोबरं, मीठ, हळद आणि तिखट आणि फोडणीसाठी तेल। इथे कढई ठेवली आहे, तेल टाकून घेऊया। तेल तापलं की त्याच्यात कांदा मिरची आपण फोडणी करून घेऊया। मिरची सुद्धा त्यासोबत टाकूया। कांदा छान परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर, त्याच्यानंतर आपल्याला भाजी टाकायची। कांदा छान आपला गुलाबी रंगावर परतून झालाय, तर हळद टाकून घेते। मालवणी तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ।
भाजी टाकून घेते शिजलेली. ह्या भाज्यांमध्ये तुम्ही चणा डाळ आवडीनुसार, मूग डाळ वगैरे घालून सुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. हे बघा, आताच त्या भाजीला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे. झाकण ठेवून घेऊया एक साधारण 5 मिनिटं. तर आता 5 मिनिटं झाली आहेत. झाकण उघडून बघते. परफेक्ट. आता ह्याच्यात खोबरं टाकून घेऊया. तुम्ही शेंगदाण्याचा कूट, तुमच्या भागात जर नारळ उपलब्ध नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरला तरीही छान लागेल, जसं मी अगोदरच्या रेसिपीमध्ये पण सांगितलं आहे. खोबरं टाकून एक साधारण 2 मिनिटं आपण ठेवून देऊया झाकण लावून. आपली भाजी रेडी. आता गॅस ऑफ करते. तर अशा प्रकारे आपली कुरडूची भाजी झालेली आहे. तर तुमच्या भागात कुरडू या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट्सद्वारे कळवा. आमच्या इथे कोकणात याला कुरडू ही भाजी म्हणतात. आणि अशीच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या कोकण तडका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे कोकण तडकाच्या ऑफिशियल इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद.